आजच्या बदलत्या काळात फक्त ताकदीच्या जोरावर जगणं शक्य नाही. आजच्या या फास्ट आणि कॉम्पिटिटिव्ह जगात जर तुम्हाला टिकून राहायचं असेल आणि सगळ्यात पुढे निघायचं असेल तर तुम्हाला एक वेगळा माइंडसेट समजून घ्यावा लागेल, ज्याला म्हणतात द फॉक्स माइंडसेट. लहानपणापासून आपण गोष्टींमध्ये ऐकत आलोय की कोल्हा लबाड असतो, धूर्त असतो. पण आज आपण त्या नकारात्मक विचारांना बाजूला ठेवून त्याच्यामागची खरी स्ट्रॅटेजी आणि इंटेलिजन्स समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ तुमच्या विचार करण्याची पद्धत पूर्णपणे बदलून टाकेल. त्यामुळे पुढची काही मिनिटं खूप शांतपणे आणि लक्ष देऊन ऐका. आता मुख्य प्रश्न हा येतो की फॉक्सला एवढं स्मार्ट आणि स्ट्रॅटेजिक का मानलं जातं? सिंह जंगलाचा राजा असतो कारण त्याच्याकडे अफाट ताकद असते, एक वेगळाच स्वॅग असतो. पण कोल्हा कधीच सर्कसमध्ये काम करत नाही, हे तुम्ही कधी नोटीस केलंय का? कोल्हा स्वतःच्या ताकदीपेक्षा स्वतःच्या बुद्धीवर आणि ऑब्झर्वेशनवर जास्त विश्वास ठेवतो. त्याला माहिती असतं की जंगलात त्याच्यापेक्षा मोठे आणि शक्तिशाली प्राणी आहेत, त्यामुळे तो त्यांच्याशी सरळ फाईट घेत नाही. तो परिस्थितीचा अंदाज घेतो, समोरच्याची वीकनेस समजून घेतो आणि मगच आपली चाल चालतो. याच गुणामुळे तो अत्यंत कठीण परिस्थितीतही स्वतःला जिवंत ठेवू शकतो. इथेच आपल्याला फॉक्स मॅनॅलिटी आणि लायन मेंटॅलिटी मधला खरा फरक समजतो. लायन मेंटॅलिटी म्हणजे डायरेक्ट अटॅक, ताकद आणि अथॉरिटी. जेव्हा सगळं काही तुमच्या प्लॅननुसार चाललेलं असतं तेव्हा लायन मेंटॅलिटी खूप छान काम करते. पण जेव्हा परिस्थिती अचानक बदलते, तुमचे रिसोर्सेस कमी होतात, तेव्हा सिंहाची ताकद पण कमी पडू लागते. या उलट फॉक्स मेंटॅलिटी ही फ्लेक्झिबिलिटी आणि सर्व्हायव्हलवर काम करते. कोल्हा कधीच एकाच पॅटर्नवर जगतो असं नाही. जर शिकारीचा एक मार्ग बंद झाला तर तो लगेच दुसरा मार्ग शोधतो. तो कधीच अहंकाराच्या मागे लागत नाही. कोल्हा आपला इगो बाजूला ठेवून फक्त आपल्या फायद्यावर आणि लॉंग टर्म गोलवर फोकस करतो. आजकाल आपण प्रत्येक क्षेत्रात ऐकतो की हार्डवर्क करा, रात्रदिवस मेहनत करा. पण विचार करा, जर फक्त हार्डवर्क करूनच सगळं मिळालं असतं तर तुमच्यातील अनेक हार्डवर्क करणाऱ्या लोकांना त्या सर्व गोष्टी भेटल्या असता ज्या तुम्ही डिझर्व्ह करतात. पण तसं होत नाही. फॉक्स माइंडसेट आपल्याला स्मार्टवर्क विरुद्ध हार्डवर्कमधला फरक शिकवतो. स्मार्टवर्क म्हणजे कमीत कमी एनर्जी वापरून जास्तीत जास्त रिझल्ट मिळवणं. कोल्हा कधीच विनाकारण धावत नाही. तो आधी शांतपणे शिकार पाहतो, तिचा पॅटर्न समजून घेतो आणि इतर वेळेची वाट पाहतो. जेव्हा त्याला 100% खात्री असते की आता शिकार मिळणारच, तेव्हाच तो आपली एनर्जी वापरतो. आपणही आपल्या लाईफमध्ये अनेकदा नको त्या गोष्टींवर, नको त्या लोकांवर आपली एनर्जी वेस्ट करतो. स्मार्ट वर्क करायचं असेल तर आधी हे समजून घ्या की तुमची एनर्जी कुठे इन्व्हेस्ट करायची आहे. या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा शब्द येतो तो म्हणजे अडॅप्टॅबिलिटी. अडॅप्टॅबिलिटी म्हणजे बदलत्या परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्याची क्षमता. आजचं जग एवढ्या वेगाने बदलतंय की जे तंत्रज्ञान किंवा जो बिझनेस मॉडेल काल चालत होता तो आज कालबाह्य झालाय. अशा वेळी जर तुम्ही जुन्याच पद्धतींना पकडून बसलात तर तुम्ही मागे पडाल. फॉक्स माइंडसेट असणारा माणूस कधीच परिस्थितीला दोष देत बसत नाही. लॉकडाऊन आलं, बिझनेस बंद झाला, जॉब गेला, तरी तो रडत बसणार नाही. तो विचार करेल की या नवीन परिस्थितीत मी काय नवीन शिकू शकतो, कोणती नवीन ऑपॉर्च्युनिटी शोधू शकतो. तो पाण्याचा प्रवाह जसा असेल तसा स्वतःचा रस्ता बनवतो. तुम्ही कधी नोटीस केलंय का की जेव्हा आपण खूप रागात असतो किंवा खूप इमोशनल असतो तेव्हा घेतलेले निर्णय बऱ्याचदा चुकतात. फॉक्स माइंडसेटची सगळ्यात मोठी ताकद म्हणजे इमोशनल कंट्रोल आणि शांतपणे निर्णय घेण्याची सवय. कोल्हा कधीच रागाच्या भरात किंवा इमोशन्सच्या आहारी जाऊन कोणतीही रिॲक्शन देत नाही. तो आधी स्वतःला शांत ठेवतो, समोरच्याच्या हालचाली निहाळतो आणि मगच रिस्पॉन्ड करतो. आपल्या डेली लाईफमध्येही जेव्हा कोणी आपल्याला चिडवण्याचा प्रयत्न करतं किंवा ऑफिसमध्ये काही वाद होतो तेव्हा आपण लगेच रिॲक्ट करतो. पण फॉक्स माइंडसेट असणारा व्यक्ती तिथे शांत राहील. त्याचा हा शांतपणा त्याची कमजोरी नसते, तर ती त्याची सगळ्यात मोठी स्ट्रॅटेजी असते. कारण शांत डोक्यानंच सगळ्यात बेस्ट प्लॅनिंग करता येतं. या शांततेमधूनच जन्म होतो एका दुसऱ्या महत्त्वाच्या गुणाचा, तो म्हणजे ऑब्झर्वेशन पॉवर. आपली ऑब्झर्वेशन पॉवर जेवढी जास्त असेल तेवढे आपण इतरांपेक्षा 2 पावलं पुढे राहू. कोल्हा जेव्हा जंगलात फिरतो तेव्हा त्याचं लक्ष फक्त शिकारीवर नसतं,
तर आजूबाजूच्या प्रत्येक छोट्या गोष्टीवर असतं. कुठला आवाज कुठून आला, हवेची दिशा काय, कुठला प्राणी कुठे चाललाय, या सगळ्याची नोंद त्याच्या डोक्यात असते. आपण आपल्या आयुष्यात एवढे बिझी झालोय की आपण आजूबाजूच्या गोष्टी ऑब्झर्व करायलाच विसरलोय. आपल्या फील्डमध्ये काय चाललंय, लोकांची गरज काय आहे, ट्रेंड्स कुठे चाललेत, हे जोपर्यंत तुम्ही बारकाईनं पाहत नाही तोपर्यंत तुम्हाला नवीन ऑपॉर्च्युनिटीज दिसणारच नाहीत. त्यामुळे बोलायचं कमी करा आणि ऑब्झर्व करायला जास्त सुरुवात करा. पण मित्रांनो, फक्त ऑब्झर्व करून चालत नाही. त्यासाठी पेशन्स आणि योग्य वेळेची वाट पाहण्याची कला अवगत असावी लागते. अनेकदा लोक सगळी तयारी करतात, पण योग्य वेळेआधीच ॲक्शन्स घेतल्यामुळे त्यांचा प्लॅन फ्लॉप होतो. कोल्हा तासनतास एकाच जागी शांतपणे बसू शकतो, फक्त एका योग्य क्षणाची वाट पाहत. जेव्हा समोरचा गाफील राहतो तेव्हाच तो हल्ला करतो. आपल्या करिअरमध्ये किंवा इन्व्हेस्टमेंटमध्ये सुद्धा हा पेशन्स खूप मॅटर करतो. एका रात्रीत कोणीच यशस्वी होत नाही. योग्य वेळेची वाट पाहणं म्हणजे हात जोडून बसून राहणं नाही, तर पडद्यामागे स्वतःची तयारी चालू ठेवणं आणि जेव्हा संधी समोर येईल तेव्हा तिचा पूर्ण फायदा घेणं. या संपूर्ण प्रक्रियेचा पाया असतो स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंगवर. विना प्लॅनिंगचं केलेलं कोणतंही काम हे फक्त एका इच्छेसारखं असतं, ज्याला कोणतंही भविष्य नसतं. फॉक्स माइंडसेट असणारा माणूस कधीच हवेत गोळीबार करत नाही. त्याच्याकडे प्रत्येक गोष्टीचा एक प्रॉपर प्लॅन असतो. जर प्लॅन ए फेल झाला तर प्लॅन बी तयार असतो. तो नेहमी स्वतःला विचारतो की जर हे नाही झालं तर पुढचं पाऊल काय असेल. जेव्हा तुमच्याकडे अशी क्लिअर स्ट्रॅटेजी असते तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स आपोआप वाढतो. तुम्हाला माहिती असतं की समोर येणाऱ्या प्रत्येक अडचणीला कसं टॅकल करायचं आहे. आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा येतो की आयुष्यात रिस्क कधी घ्यावा आणि कधी टाळावा. बरेच लोक म्हणतात की रिस्क घ्या, कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या. पण फॉक्स माइंडसेट आपल्याला शिकवतो की प्रत्येक रिस्क घेण्यासारखी नसते. कोल्हा कधीच अशा प्राण्यावर हल्ला करत नाही जो त्याच्यापेक्षा 5 पटीनं मोठा आहे आणि ज्याला तो हरवू शकत नाही. तो नेहमी अशी रिस्क घेतो जिथे जिंकण्याची शक्यता जास्त असते आणि जर समजा नुकसान झालं तर ते सहन करण्याची त्याची तयारी असते. आयुष्यात अंधळेपणानं रिस्क घेणं म्हणजे धाडस नाही, तर तो मूर्खपणा आहे. तुमची परिस्थिती काय आहे, तुमचे रिसोर्सेस किती आहेत, हे पाहूनच रिस्क मॅनेजमेंट करायला शिका. अनेकदा लोक फॉक्स माइंडसेटला मॅन्युप्युलेशन समजतात, पण मॅन्युप्युलेशन आणि इंटेलिजन्स यामध्ये एक खूप मोठी आणि स्पष्ट रेषा आहे. मॅन्युप्युलेशन म्हणजे दुसऱ्यांचं नुकसान करून स्वतःचा फायदा करून घेणं, खोटं बोलणं किंवा कोणाला तरी फसवणं. या उलट इंटेलिजन्स म्हणजे स्वतःचं नुकसान न होऊ देता स्वतःच्या बुद्धीचा वापर करून कायदेशीर आणि योग्य मार्गानं आपला रस्ता तयार करणं. कोल्हा कोणाला विनाकारण त्रास देत नाही. तो फक्त स्वतःचं संरक्षण करतो आणि स्वतःचं पोट भरतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही हा माइंडसेट शिकता तेव्हा तुमचा उद्देश इतरांना फसवण्याचा नसून स्वतःला अधिक हुशार आणि सुरक्षित बनवण्याचा असला पाहिजे. जर आपण रिअल लाईफ एक्झाम्पल्स पाहिले, मग ते बिझनेस असो, करिअर असो किंवा हिस्टरी, तर आपल्याला दिसेल की जगातले सगळ्यात यशस्वी लोक हे फॉक्स माइंडसेटचे होते. बिझनेसच्या जगात अनेक मोठ्या कंपन्या जेव्हा सुरू झाल्या तेव्हा त्यांच्याकडे खूप मोठा फंड नव्हता किंवा खूप मोठी टीम नव्हती. पण त्यांनी मार्केटमधल्या मोठ्या प्लेयर्सच्या वीकनेसेस शोधल्या, योग्य स्ट्रॅटेजी वापरली आणि हळूहळू स्वतःचं साम्राज्य उभं केलं. क्रिकेटमध्ये सुद्धा तुम्ही असा कॅप्टन पाहिला असेल जो मैदानात खूप शांत असायचा. समोरची टीम कितीही स्लेजिंग करो किंवा मॅच कितीही गंभीर असो, त्याच्या चेहऱ्यावरचे भाव कधीच फारसे बदलत नव्हते. तो शांतपणे फील्ड सेट करायचा, बॉलर बदलायचा आणि हळूच मॅच आपल्या बाजूने फिरवून घ्यायचा. मी कुणाबद्दल बोलतोय हे तुम्हाला समजलंच असेल. त्या कॅप्टनचं नाव काय हे तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा. हाच तो खरा फॉक्स माइंडसेट आहे. पण तरीही अनेक लोक अशा काही कॉमन मिस्टेक्स करतात ज्या त्यांना आतून वीक बनवतात. पहिली मिस्टेक म्हणजे स्वतःच्या इमोशन्सवर ताबा नसणं आणि लगेच रिॲक्ट करणं. दुसरी मिस्टेक म्हणजे पास्टमध्ये जगणं. अनेक लोक जुन्या यशाच्या
किंवा जुन्या अपयशाच्या आठवणीतच अडकून राहतात आणि आज काय बदललंय याकडे त्यांचं लक्षच नसतं. तिसरी मोठी मिस्टेक म्हणजे इगो. जेव्हा माणसाचा इगो त्याच्या बुद्धीपेक्षा मोठा होतो तेव्हा त्याचा विनाश निश्चित असतो. स्वतःला सगळ्यात शहाणं समजणं बंद करा, कारण ज्या दिवशी तुम्ही शिकणं बंद कराल त्या दिवशी तुम्ही मागे पडायला सुरुवात व्हाल. हा फॉक्स माइंडसेट जर तुम्हाला तुमच्या स्वतःमध्ये विकसित करायचा असेल तर काही प्रॅक्टिकल हॅबिट्स तुम्हाला तुमच्या डेली लाईफमध्ये फॉलो कराव्या लागतील. सगळ्यात पहिली हॅबिट म्हणजे रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःच्या संपूर्ण दिवसाचं ॲनालिसिस करा. आज मी कुठे वेळ वाया घालवला, कोणत्या प्रसंगात मी उगाचच रिॲक्ट झालो. दुसरी हॅबिट म्हणजे वाचनाची आणि नवीन गोष्टी शिकण्याची सवय ठेवा. तुमचा नॉलेज बेस जेवढा मोठा असेल तेवढी तुमची स्ट्रॅटेजी मजबूत असेल. तिसरी हॅबिट म्हणजे लोकांशी बोलताना आधी त्यांचं ऐकून घ्यायला शिका. जितकं जास्त तुम्ही ऐकाल तितकी समोरच्याची सायकॉलॉजी तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे समजेल. आपल्या डेली लाईफमध्ये हा माइंडसेट कसा वापरायचा हे एका छोट्या उदाहरणाने समजून घेऊ. समजा तुमच्या ऑफिसमध्ये किंवा कॉलेजमध्ये कुणीतरी तुमची मुद्दामून तर उडवतोय किंवा तुम्हाला नीचा दाखवण्याचा प्रयत्न करतोय. एक सामान्य माणूस तिथे काय करेल? तो भांडण करेल, ओरडेल किंवा रडत बसेल. पण फॉक्स माइंडसेट असणारा व्यक्ती तिथे फक्त एक स्माईल देईल आणि शांत राहील. तो त्या व्यक्तीशी वाद घालण्यात आपली एनर्जी वेस्ट करणार नाही. तो बॅकग्राऊंडला स्वतःच्या कामावर एवढा फोकस करेल आणि एवढं मोठं यश मिळवेल की समोरच्याची बोलती आपोआप बंद होईल. तुमचं यश हेच तुमचं सगळ्यात मोठं उत्तर असलं पाहिजे. शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जग हे एका जंगलासारखं आहे, जिथे रोज नवनवीन चॅलेंजेस तुमच्यासमोर येणार आहेत. इथे फक्त सरळ मार्गाने चालून किंवा फक्त ताकद दाखवून काम होणार नाही. तुम्हाला कधी सिंहासारखं धाडसी व्हावं लागेल, तर कधी कोल्ह्यासारखं हुशार आणि स्ट्रॅटेजिक व्हावं लागेल. स्वतःला एकाच चौकटीत कोंडून घेऊ नका. फ्लेक्सिबल बना. परिस्थितीनुसार स्वतःला मोल्ड करायला शिका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवा. हा व्हिडिओ संपल्यानंतर शांतपणे विचार करा की तुमच्या आयुष्यातला असा कोणता एरिया आहे जिथे तुम्हाला या फॉक्स माइंडसेटची सगळ्यात जास्त गरज आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला प्रॅक्टिकल आणि लॉजिकल वाटला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच थॉट प्रोवोकिंग व्हिडिओज तुम्हाला पुढेही मिळत राहतील.